Good morning, everyone. Today I am here to give you guidelines on the hands-on training, that is your experiential learning program. I am presenting this on behalf of College of Food Technology, Asloli, as per the recommendation of 5th Dean Committee. I am presenting you myself, Prachi Yerunkar, on the topic bakery products. First, I will give you a shortly introduction. बेकरी प्रोडक्ट्स तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहेत की आता आपण इन जनरल डेली लाईफ मध्ये सुद्धा बेकरी प्रोडक्ट्स जर प्रोडक्शन आहे ते इन्क्रीज आहे आपल्या कंट्रीमध्ये ॲज कम्पेअर टू अदर्स. म्हणजे जसं जसं डे बाय डे आहे त्याच्यामध्ये व्हेरियस टाइप्स ऑफ इनोव्हेशन्स होत आहेत. तर त्याचे जे इन्क्रीजिंग आहे प्रोडक्शन हे स्टेडीली आपल्या कंट्रीमध्ये इन्क्रीजच होत राहत आहे आणि त्यामुळे त्याचं जे लार्जेस्ट प्रोसेस्ड फूड इंडस्ट्री आहे अमंग ऑल अदर्स म्हणजे पेस्ट्रीज असो किंवा ब्रेड बेकरी प्रोडक्ट्स असो कुठलेही त्याच्यामधले ॲज कम्पेअर टू अदर प्रोडक्ट्स व्हीट ग्रेन्स किंवा आपले जे नॉर्मली प्रोडक्ट्स आपण जे बाहेरचे स्नॅक्स रेडी टू ईट प्रोडक्ट्स असतात ह्याच्यामधून आपण कम्पेअर केलं तर बेकरी प्रोडक्ट्स हे लार्जली कंट्रीब्यूट करतात इन फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री. सेकंडली की ह्याला जे डिमांड आहे मेन कशामुळे आहे तर त्याचे जे हाय न्यूट्रिएंट कंटेंट आहे त्याच्यामध्ये जे प्रोडक्ट्स आपण जे प्रिपेअर करतो त्याचे जे न्यूट्रिएंट कंटेंट्स हाय असल्यामुळे आणि इझिली आपल्या कॉमन मॅनला म्हणजे ते अफोर्डेबल प्राइस मध्ये अवेलेबल असल्यामुळे त्याचं जे कन्झम्पशन आहे हे ह्यूज आहे. नेक्स्ट आहे त्याचं सेकंड पॉइंट की आपण जे बेकरी इंडस्ट्री मधले मेजर प्रोडक्ट्स कन्सिडर केले जातात बिस्किट आणि ब्रेड ऑफ अबाउट 82% ते अकाउंट करतात अराउंड दी बेकरी प्रोडक्ट्स. नेक्स्ट त्याचं जे क्लासिफिकेशन आहे हे ब्रेड बिस्किट आणि केक्स ह्याच्यामध्ये क्लासिफिकेशन झालेलं आहे ह्या बेकरीचं सेगमेंटेशन आपल्या इंडियामध्ये. आणि जे आपण कुठलाही प्रोडक्ट आपण प्रोड्यूस करतोय तर त्याचे जे मेन इन्फ्लुएन्स आहे फॉर्म्युला म्हणजे त्याचं जे बनवण्याची पद्धत किंवा त्याच्यामध्ये आपण इंग्रेडियंट्स कुठल्या क्वालिटीचे आपण यूज करतोय ह्याच्यावरती मेनली आपला बेकरी प्रोडक्ट डिपेंड करतो. फॉर एक्झाम्पल आपण व्हीट फ्लोअर कुठला यूज करतोय म्हणजे त्याच्यामध्ये फॅट कंटेंट शुगर सॉल्ट ईस्ट एक्सेट्रा हे जे इन्ग्रेडियंट्स आहेत त्याच्यावरती आपलं जे प्रोडक्ट ऑल ओव्हर जो लास्टला आपल्याला भेटणार आहे तो डिपेंड करतो की त्याची जी व्हॅल्यू आहे किंवा तो आपल्या त्याच्यामधले न्यूट्रिएंट कंटेंट किती आहे हे याच्यामध्ये आपल्याला इफेक्ट करतो आपल्या प्राइस वरती सुद्धा प्रॉफिट वरती सुद्धा आणि कन्झ्युमरच्या स्पेसिफिकेशन वरती. म्हणूनच तर बेकरी हा एक ट्रेडिशनल ऍक्टिव्हिटी आहे जो ऑक्युपाय झालेला आहे इम्पॉर्टंट इन दी फूड इंडस्ट्रीमध्ये. ओके. नेक्स्ट की त्याचे ऑब्जेक्टिव्स मेन ऑब्जेक्टिव्स काय आहेत की त्याला प्रोव्हाइड करतात गुड्स अँड सर्व्हिस टू आवर कस्टमर्स विथ प्रोफेशनलिझम. म्हणजे कुठलाही एक आपण प्रोडक्ट प्रिपेअर करतोय तर तो प्रॉपरली कन्झ्युमर्सच्या डिमांडने किंवा स्पेसिफिकेशनने आपण ऑल ओव्हर त्याची क्वालिटी परत त्याचे जे पॅरामीटर्स आहेत हे प्रॉपरली चेक करूनच आपण त्यांना सर्व करणार आहोत जेणेकरून ते हायजेनिकली सुद्धा आपल्याला एक्सेप्टेबल असले पाहिजे. नेक्स्ट आहे की त्याचं ऑब्जेक्टिव्ह की कस्टमर्स जे आहेत ते इझिली त्यांना अफोर्डेबल प्राइस मध्ये अवेलेबल असलं पाहिजे. जास्त पण कॉस्टचे आपण कॉमन मॅनचा सुद्धा विचार केला पाहिजे त्याच्यामध्ये जेणेकरून आपली जी प्रोडक्टिव्हिटी आहे ही इन्क्रीज होणार आहे आपल्याला पण त्यातून प्रॉफिट झाला पाहिजे आणि प्लस कस्टमरचे जे स्पेसिफिकेशन्स आहेत ते सुद्धा फुलफिल झाले पाहिजे. थर्ड आहे त्याचं की टू कस्टमाइज आवर प्रोडक्ट्स टू द नीड ऑफ दी कन्झ्युमर. म्हणजे आपल्याला जो कुठलाही प्रोडक्ट आपण प्रिपेअर करतोय तो कन्झ्युमर्सच्या बेनिफिशियलनी किंवा त्याच्या काय म्हणतात स्पेसिफिकेशननी किंवा त्यांच्या डिमांडनी तो प्रोडक्ट आपल्याला प्रिपेअर करायचा आहे जेणेकरून त्याची प्रोडक्टिव्हिटी हाय होणार. आणि आपलं जे गुड रिलेशनशिप आहे. आवाज येत नाहीये का? येतोय मॅम येतोय. ओके. आपली जी आपलं जे एस्टॅब्लिशमेंट आहे म्हणजे आपण जे सप्लायर करणार आहोत आपला प्रोडक्ट त्याच्यासोबत सुद्धा आपला गुड रिलेशनशिप असलं पाहिजे जेणेकरून आपली जी बिझनेस आहे हा इन्क्रीज होणार आहे. तर हे 4 ऑब्जेक्टिव्ह आहेत मेन ह्या बेकरी प्रोडक्ट्सचे. नेक्स्ट आहे
की आता आपण एक प्रोडक्ट घेतोय, मग व्हॉट डू यू बेक विथ, म्हणजे आपण कुठलाही प्रोडक्ट घेणार आहोत तो कशासोबत बेक करणार आहोत. तर हे सम ऑफ द इन्ग्रेडियंट्स आहेत जे आपण यूज करणार आहोत. दॅट आर वॉटर, फ्लोर, ईस्ट, लिव्हिंग एजंट, सॉल्ट, कॉर्नफ्लोअर, cream, milk, shortening agents, eggs, sugar, etc. One by one, we are going to look in this detail. So what is the specific role of these ingredients? First is water. Water हा मेजर रोल प्ले करतो की ग्लुटन फॉर्मेशन साठी आणि कोहेसिव्ह ऑफ दॅट डव. ग्लुटन फॉर्मेशन कधी होतं, जेव्हा प्रोटीन, व्हीट मध्ये जे प्रोटीन असतात दॅट इज ग्लुटॅनिन आणि ग्लॅडिन, हे जेव्हा दोन्ही एकत्र येतात वॉटरच्या कॉन्टॅक्ट सोबत, तेव्हा जे फॉर्मेशन होतं दॅट इज नथिंग बट दी ग्लुटन फॉर्मेशन. आणि कोहेसिव्हनेस ऑफ डव काय आहे, तर जे जो स्टिकीनेस असतो, म्हणजे त्या पूर्ण फ्लोअरला एकत्र तुम्ही बघितलं असाल की पीठ एखादा मळल्यानंतर जो डव फॉर्मेशन होतो आणि त्याची जी स्टिकीनेस असतात, धरून ठेवतात एकमेकांना, दॅट इज नथिंग बट दी कोहेसिव्हनेस. ओके. आणि मेनली सेकंड त्याचं रोल काय आहे वॉटरचं, की तो इझिली सॉल्ट किंवा आपण त्याच्यामध्ये कुठलेही इन्ग्रेडियंट्स आहेत सस्पेंडेड असू द्यात किंवा जे नॉन सॉलिड फॉर्म्स असतील, ते इझिली आपल्याला ह्या इन्ग्रेडियंट्स मध्ये ते डिझॉल्व्ह होणार आहेत आणि आपल्याला जे इन्ग्रेडियंट्स मिक्स झाल्यामुळे आपल्याला जो प्रोडक्टची टेस्ट आहे ही सुद्धा त्याच्यावरती डिपेंड करणार आहे. आणि ह्याच्यामध्ये मोस्टली ह्याचे जे कंट्रोल आहे वॉटर काय करतो, तर कन्सिस्टन्सी आणि डव्हचं टेम्परेचर. ओके. नेक्स्ट आहे फ्लोर. फ्लोअरचं बघण्याआधी आपल्याला व्हीटचं स्ट्रक्चर ग्रेन माहिती असलं पाहिजे. दॅट इज त्याचे 3 पार्ट्स मेन आहेत, दॅट इज ब्रान, जम आणि एंडोस्पर्म. ब्रान तुम्ही इथे बघू शकता की दी आउटर लेअरिंग आहे दॅट इज नथिंग बट दी ब्रान. आणि ही जम इज दिस द स्मॉलेस्ट पार्ट, ज्याला मोड बोलतो आपण, दॅट इज नथिंग बट जम. आणि हा जो मेन व्हाईट कलरचा पोर्शन असतो व्हीटच्या मधला दॅट इज एंडोस्पर्म. या 3 वरती आपल्या फ्लोअरची क्वालिटी किंवा आपण कुठला फ्लोअर कुठे यूज करणार आहोत हे डिपेंड करतं. FPA चे स्पेसिफिकेशन्स काय आहेत व्हीट फ्लोअरचे, की त्याचे जे मॉइश्चर कंटेंट आहे हे 14% असलं पाहिजे ऍज कम्पेअर टू अदर. नंतर मग टोटल ऍश कंटेंट असलं पाहिजे 1% ऑन ड्राय बेसिस. नंतर इनसोल्युबल विथ डायल्यूट HCl असेल तर मग ऍश कंटेंट त्यांचं नॉट 1 दॅन 0.1%. ग्लुटेन कंटेंट किती असलं पाहिजे, तर नॉट लेस दॅन 7.5%. आणि इट शुड बी फ्री फ्रॉम एनी रोडंट हेअर ऑर एक्सक्रेटा, म्हणजे त्याचे जे फ्लोअर आपण यूज करणार आहोत त्याच्यामध्ये कुठले पाखरं किंवा कुठले एक्सटर्नल फॉरेन मटेरियल असता कामा नये, जेणेकरून प्रोडक्टची क्वालिटी तो डिस्टर्ब करेल. ओके. ह्या व्हीट फ्लोअर मध्ये पण टाइप्स आहेत, सॉफ्ट और व्हीट फ्लोअर किंवा हार्ड और स्ट्रॉंग व्हीट फ्लोअर. तर सॉफ्ट आणि हार्ड हा व्हीट फ्लोअर असतो तो ग्लुटन कंटेंट त्याच्यामध्ये लो असतं, आणि हार्ड किंवा स्ट्रॉंग व्हीट फ्लोअर असतो त्याच्यामध्ये ग्लुटन कंटेंट हे हाय असतं. आता तुम्ही फ्लोअर बघितला असेल, मग फ्लोअर आणि मैदा ह्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे, तर मैद्याला जनरली व्हाईट फ्लोअर बोललं जातं, ज्याच्यामध्ये विदाउट ब्रान दिस आउटर कव्हरिंग असते ती रिमूव्ह केली जाते, ओनली एंडोस्पर्म इज प्रेझेंट, म्हणून त्याला मैदा बोललं जातं. आणि होल जर असेल पूर्ण विथ दी ब्रान, then it is the wheat flour. Here are the some types of flour that use in the bakery industry, that is whole wheat. Whole wheat मध्ये काय होणार आहे की ह्याच्यामध्ये सगळे पार्ट्स प्रेझेंट असणार आहे, दॅट इज जर्म, एंडोस्पर्म अँड ब्रान. तर म्हणून ह्याला व्हीट फ्लोअर बोललं जातं. मोस्टली आपण हे आपल्या डेली लाईफ मध्ये ऍज अ आटा म्हणून यूज करतो फॉर मेकिंग चपातीज, आणि बेकरी इंडस्ट्रीमध्ये फॉर दी ब्राउन ब्रेड मेकिंग साठी. देन ब्राउन फ्लोअर ह्याच्यामध्ये जो आहे कोर्स पार्ट ऑफ द ब्रान हा रिमूव्ह केला जातो आणि त्याच्यापासून जे फ्लोअर बनतं दॅट इज नथिंग बट दी ब्राउन फ्लोअर, आणि तो यूज कशाला होतो तर ब्राउन ब्रेड साठी. व्हाईट फ्लोअर तुम्हाला सांगितलं की दॅट इज मैदा, त्याच्यामुळे आपल्या ह्याच्या जे मैद्यामध्ये आहे त्या ब्रान आणि जर्म हे त्याचा जो वरचा पार्ट आहे ब्रानचा आणि जर्म लेअर हे रिमूव्ह केले जातात टोटली. फक्त एंडोस्पर्म हा यूज केला जातो, त्यामुळे काय होणार आहे जो फ्लोअर आपल्याला भेटणार आहे दॅट इज व्हाईट फ्लोअर. आणि तो मोस्टली कशामध्ये यूज होतो तर ब्रेड, बन्स, केक्स, बिस्किट और डिपेंडिंग ऑन द प्रोटीन कंटेंट.
सेल्फ रेझिंग फ्लोअर मध्ये काय आहे की हायर प्रोटीन कंटेंट असल्यामुळे व्हीटच्या व्हरायटी मध्ये ते डिपेंड करतं. आता व्हीटच्या व्हरायटी नॉर्मली तुम्हाला 3 माहितीच असतील की ट्रिट्रिकम वल्गॅरिकम, दॅट इज अस्थिवम म्हणून सुद्धा त्याला रेफर केलं जातं. सेकंड ट्रिट्रिकम ड्युरम आणि ट्रिट्रिकम कॉम्पॅक्टम, हे 3 जे आहेत ह्या व्हरायटीज वरती त्याचं प्रोटीन कंटेंट आहे हे डिपेंड होतं आणि त्यानुसार हा इथे यूज केला जातो. हे जनरली केक्स आणि पेस्ट्रीज मध्ये यूज केले जातात. स्ट्रॉंग फ्लोअर मध्ये पण सेम व्हीटच्या व्हरायटी मध्येच आपण प्रोटीन कंटेंट त्याचं अवेलेबल आहे ते आपल्याला इथे कळणार आहे आणि त्याच्यावरती स्ट्रॉंग असेल फ्लोअर तर तो ब्रेड्स, बन्स आणि पॅटीज बनवायला हेल्प करणार आहे आणि वीक फ्लोअर असेल तो केक्स आणि बिस्किट साठी असणार. ओके, मुव्हिंग अहेड. ईस्ट आहे मोस्टली याचं बायोलॉजिकल नेम सगळ्यांना माहितीच असेल, सॅक्रोमायसिस सिवर्सिया. हा जनरली ह्याचं जे रिॲक्शन असते डव सोबत आपण जर ईस्टचं इन्क्युबेशन केलं म्हणजे त्याच्यामध्ये टाकलं आपण तर मग काय आपल्याला त्याची जी प्रॉपर कंडिशन आहे म्हणजे त्याला एअर, मॉइश्चर, त्याची जी वार्मनेस आहे ती आणि नरिशमेंट हे हेल्प करणार आहे त्याला मल्टिप्लाय करायला त्या डव कंटेंटला, जेणेकरून तिथे कार्बन डायऑक्साईड हा प्रोड्यूस होणार आहे आणि आपली जी रेझिंग ऑफ डव आहे हे प्रॉपरली होणार आहे. ह्याच्यामध्ये जनरली की आहे की जो गॅस आहे हा लार्ज व्हॉल्यूम मध्ये प्रोड्यूस होणार आहे, त्याच्यामुळे एक डिझायरेबल फ्लेवर आणि अरोमा असणार आहे. त्यामुळे जो आपल्याला ऑल ओव्हर डवचे स्ट्रक्चर आहे हा स्पॉन्जी टेक्स्चर मध्ये दिसणार आहे फर्मेंटेड प्रोडक्ट्स मध्ये. आणि हे जे ईस्ट आहे हे मोस्टली 2 फॉर्म्स मध्ये अवेलेबल आहे, फ्रेश आणि ड्राईड फॉर्म. हे 2 टाइप्स कुठले आहेत तर वेट कंप्रेस्ड ईस्ट दॅट इज WCY आणि ऍक्टिव्ह ड्राय ईस्ट दॅट इज ADY. वेट कंप्रेस्ड ईस्ट हा क्रीमी व्हाईट कलरचा असतो आणि जो फाईनली इव्हन स्ट्रक्चरचा असतो. तुम्ही इथे खाली सेकंड डायग्रामला बघू शकता, दॅट इज वेट कंप्रेस्ड ईस्ट. वाईल ऍक्टिव्ह ड्राय ईस्ट हा ग्रॅन्युअल्स किंवा प्लेटलेट फ्लेक्सच्या फॉर्म मध्ये म्हणजे शुगर छोटे छोटे जे रवा टाइप्स असतात ना त्यामध्ये हा फॉर्मच्या ह्याच्यामध्ये प्रेझेंट असतो. आणि आपल्या कंट्रीमध्ये हे 2च यूज केले जातात, दॅट इज वेट कंप्रेस ईस्ट आणि ऍक्टिव्ह ड्राय ईस्ट. पण अदर कंट्रीज मध्ये इन्स्टंट ईस्ट सुद्धा यूज केलं जातं फॉर दी बेकर्स ईस्ट. नेक्स्ट आहे की स्वीटनर्स म्हटल्यावरती फर्स्ट आपल्याला शुगर माहितीच आहे. मेन रोल काय आहे त्याचा तर तो प्रोड्यूस स्वीटनेस. हा ऍज अ टेंडरायझिंग एजंट सुद्धा वर्क करतो. म्हणजे तो टेंडरायझिंग एजंट म्हणजे काय की जो इझिली आपल्याला कट किंवा चिव करायला हेल्प करतो. फॉर एक्झाम्पल की ह्याचं टेंडरायझिंग एजंट जसं कर्ड, लाईम आणि कॅल्शियम ऍक्ट होतात तसं सेम हा शुगर ऍक्ट होतो. ओके, ह्याचे जे टाइप्स आहेत दॅट इज ग्रेन शुगर म्हणजे आपण नॉर्मली शुगर होम मध्ये यूज करतो ती ग्रेन शुगर. नेक्स्ट इज कॅस्टर शुगर ही फाईनली ग्राउंड शुगर असते. मिक्सरला आपण ग्राउंड करतो ना शुगर, दॅट इज कॅस्टर शुगर. आणि आयसिन शुगर सुद्धा ही ग्राउंड केलेली शुगर असते पण मोर फाईनली असते ऍज कम्पेअर टू दॅट कॅस्टर शुगर. नेक्स्ट इज ब्राउन शुगर. ब्राउन मध्ये हा सुक्रोज शुगर असल्यामुळे प्रेझेंट असल्यामुळे त्याचे जे मोलॅसिस आहेत त्याच्यामुळे हे ब्राउन शुगर इज यूज. नेक्स्ट इज गोल्डन शुगर हा लेस प्रोसेस शुगर जी असते ज्याच्यामध्ये जास्त प्रोसेसिंग होत नाही ती दॅट इज गोल्डन शुगर. हनी तर सगळ्यांनाच माहिती आहे. कॉर्न सिरप किंवा लिक्विड ग्लुकोज हे जनरली कशापासून बनतात तर कॉर्न स्टार्च किंवा माल्टोज. कोणाचा माईक ऑन आहे प्लीज ऑफ करा. लिक्विड ग्लुकोज किंवा कॉर्न सिरप हे जे आहेत तर कशापासून बनतात तर कॉर्न स्टार्च प्लस माल्टोज आणि ह्याच्यामध्ये ऑलिगोसॅकराइडचं पर्सेंटेज हे हाय असतं. ह्याच्यामुळे काय होणार आहे जो आपण यूज केला तर मग जो आपण प्रोडक्ट करणार आहोत त्याला सॉफ्ट अँड टेक्स्चर द्यायला हेल्प करतं. मिल्क शुगर हे लॅक्टोज आहे आणि माल्ट शुगर हे ग्रेन्स पासून जी शुगर बनते फॉर एक्झाम्पल बार्ली, राईस किंवा व्हीट दॅट इज नथिंग बट दी माल्ट शुगर. TFA स्पेसिफिकेशन ऑफ फॉर शुगर काय आहे तर मॉइश्चर कंटेंट बाय मास किती असलं पाहिजे, नॉट मोर दॅन 1.5%. वाईल ऍश कंटेंट हे मोर दॅन 0.7% नसलं पाहिजे आणि सुक्रोज कंटेंट हे 90.5% नसलं पाहिजे.
नेक्स्ट सॉल्ट. सॉल्ट तर जनरली आपण डेली लाईफ मध्ये पण यूज करतो. त्याला अदर नेम आहे सोडियम क्लोराईड. अबाउट 1.8 to 2.2% आपण टोटल फ्लोर जेवढं असेल त्याच्यामध्ये पर्सेंट आपण किती यूज करणार आहोत, 1.8 to 2.2%. जेणेकरून काय होणार आहे की सॉल्ट जे आहे फर्मेंटेशन हे स्लो डाऊन होणार आहे आणि एन्झायमॅटिक ऍक्टिव्हिटी त्या डव मध्ये हेल्प करणार आहे त्याला. नेक्स्ट आहे की त्याचा जो आपण टेबल सॉल्ट आहे, फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स आहेत की जेणेकरून ते बेकरी इंडस्ट्रीमध्ये त्याचं नेसेसरी आहे की तो जो आहे सॉल्ट आपण सिलेक्ट करतोय तो कम्प्लिटली सोल्युबल इन वॉटर असल्यामुळे तो प्रॉपरली सगळ्या इंग्रेडियंट्सला मिक्स करणार आहे. त्यामुळे प्रॉपर क्लिअर सोल्युशन भेटणार आहे आपल्याला. आणि जर काही सोल्युशन मध्ये प्रॉब्लेम असेल तर आपल्याला काहीतरी इम्प्युरिटीज त्याच्यामध्ये इझिली डिटेक्ट होणार आहे. लम्स फॉर्मेशन नाही होणार आहे आणि तो ऍज प्युअर ऍज पॉसिबल असेल तोच आपण यूज करणार आहोत जेणेकरून लम्स फॉर्मेशन तिथे होऊ नये. नेक्स्ट आहे की फॅट और शॉर्टनिंग एजंट्स. फॅट आणि शॉर्टनिंग एजंट्स म्हणजेच काय की जे एनी एडिबल फॅट जो कुठलाही बेकरी प्रोडक्ट्सला यूज केला जातो, कुठलाही एडिबल फॅट दॅट इज नथिंग बट दी शॉर्टनिंग एजंट. ह्याच्यामध्ये ह्याचे जे मेन फंक्शन्स काय आहेत तर शॉर्टनिंग रिड्युसेस दी टफनेस ऑफ डव. जो टफनेस येणार आहे डवला तो रिड्यूस होणार आहे. त्याची जी इम्प्रूव्हमेंट आहे म्हणजे मशीन मध्ये किंवा शीटिंग मध्ये आपण टाकणार आहोत किंवा आपल्याला कुठेही कुठलं कट करायचं असेल, कुठला शेप द्यायचा असेल तर आपल्याला इझिली त्या डवला मोल्ड करता येणार आहे विथ द हेल्प ऑफ दिस फॅट. Also it controls the flow of dove and gives shorter bite to the goods आणि enhance the product flavor and taste. ह्याचे जे टाइप्स आहेत ते काय आहेत तर बटर, मार्जनाइन, वनस्पती घी आणि रिफाइंड ऑइल. मार्जनाइन हा व्हेजिटेबल ऑइल पासून मेड अप केला जातो म्हणून त्याला मार्जनाइन बोलतात. कोणाचा माइक चालू आहे? प्लीज डिस्टर्ब होतंय, बंद करा. लिव्हिंग एजंट. लिव्हिंग एजंट्स मध्ये काय होणार आहे की जे आपण लिव्हिंग एजंट यूज केला तर त्याचे जे एरिएट्स फॉर्म होणार आहेत मिक्सचर मध्ये ते मिक्स प्रॉपरली होऊन काय होणार आहे जो आपण प्रोडक्ट बनवणार आहोत हो लाईट वेट मध्ये होणार आहे. त्यामुळे मोस्टली 4 जनरल मेथड्स आहेत या लिव्हिंग एजंट्सचे यूज करताना. फर्स्ट आहे की बाय मीन्स ऑफ एअर दॅट इज मेकॅनिकल म्हणजे बाय क्रीमिंग ऍक्शन किंवा बीटिंग ऑफ विथ द हेल्प ऑफ एग्स किंवा विथ द हेल्प ऑफ ईस्ट. ईस्टचं जर आपण कॉन्सन्ट्रेशन त्याच्यामध्ये टाकलं तर मग कार्बन डायऑक्साईड गॅस हा त्याच्यामध्ये लिबरेट होणार आहे त्या डफ मध्ये आणि ते सुद्धा आपल्याला लायटन अप्स करणार आहे आपला प्रोडक्ट. वॉटर आणि फोर्थ आहे की प्रोड्युसिंग लिव्हिंग ऍक्शन बाय यूज ऑफ केमिकल्स. केमिकल्स कुठले कुठले तर बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, सोडियम बायकार्बोनेट आणि अमोनियम बायकार्बोनेट. हे जे आहेत ते आपण यूज केले तर काय होणार आहे आपलं प्रोडक्ट इझिली एरिएट्स मिक्सचर करणार आहे आणि त्याचं जे प्रोडक्टचं ऑल ओव्हर एक्सेप्टेबिलिटी आहे ही लायटन अप होणार. मिल्क इन जनरल आपण डेली यूज मध्ये बघतोच मिल्क काय आहे तर त्याचे मेन फंक्शन्स काय आहेत इथे बेकरी इंडस्ट्रीमध्ये तर तो इन्क्रीज करणार आहे ऍब्सॉर्प्शन ऑफ दॅट डव आणि डवची जी स्ट्रेथनिंग आहे ही सुद्धा इन्क्रीज होणार आहे किंवा त्याची जी मिक्सिंग टॉलरन्स आहे ही वाढणार आहे. नंतर मग त्याचे जे लॉंग फर्मेंटेशन प्रोसेसला सुद्धा हा मिल्क हेल्प करतो फॉर दॅट प्रोसेस किंवा त्याचा जो बेटर क्रस्ट आहे कलरचा तो तिथे क्रस्ट आणि टेक्स्चर किंवा त्याची कीपिंग क्वालिटी आणि न्यूट्रिशन हे हेल्प करतं की ते बेटर होईल आणि आपलं प्रोडक्ट ऑल ओव्हर गुड होईल. ओके. आणि जो लो व्हॉल्यूम असणार आहे तो मिल्कमुळे सुद्धा इन्क्रीज होणार आहे. नेक्स्ट एग. आफ्टर फ्लोर म्हणजे एग हा आफ्टर फ्लोर तर हा बेसिक इन्ग्रेडियंट आहे या बेकरी इंडस्ट्रीचा राईट. तर त्याच्या फ्लोरच्या नंतर जो सेकंडरी फॉर्मिंग मटेरियल आहे स्ट्रक्चर दॅट इज नथिंग बट दी एग. सो ते मोस्टली एग आणि फ्लोर हे दोन असे आहेत की ते बेकरी इंडस्ट्रीमध्ये ऍट दी मोस्ट यूज केले जातात. ऍव्हरेज वेट किती आहे एगचा तर 45 to 50 ग्राम आणि तो आपल्याला जर 2 वीक किंवा वीक पर्यंत आपण तो रेफ्रिजरेट करू शकतो फॉर दी लॉंग यूज. आणि एगचं जे आहे ते आपण कसं की एग हा फ्रेश आहे किंवा स्टेल आहे हे कसं रेकग्नाइज करणार आहोत. जर एग फ्रेश असेल तर तो वॉटर मध्ये डीप केल्यावरती खाली सिंक होणार आहे. खाली तो पूर्ण खाली सिंक होऊन तो पूर्ण जर झाला तर तो फ्रेश एग आहे आणि जर स्टेल असेल किंवा खराब झालेला असेल तर तो काय होणार आहे की वरती फ्लोट होणार आहे.
तर त्याच्यावरून आपण एगची क्वालिटी आपण डिटरमाइन करू शकतो. आणि जर नाही पॉसिबल झालं तर मग जो आपण जेव्हा अंडा ब्रेक करतो तेव्हा जे योगचं फॉर्मेशन फॉर्म असतं ना, योग पूर्ण तो फॉर्म असला पाहिजे, तो कुठे असंही त्या व्हाईट एग ह्याच्यासोबत मिक्स नाही झाला पाहिजे, त्याच्यावरून सुद्धा एगची क्वालिटी डिटरमाइन केली जाते. नेक्स्ट इन्ग्रेडियंट आहे कोका अँड चॉकलेट. हे दोन्ही इन्ग्रेडियंट्स असे आहेत की जे कोका बीन्स पासून प्रोड्यूस केले जातात. कोका पावडर हा लो फॅट मध्ये असतो आणि त्याच्यामध्ये शुगर नसते, वाईल चॉकलेट मध्ये आपण शुगर, कोका बीन्स, बटर आणि मिल्क हे ऍड करतो अकॉर्डिंग टू आवर रिक्वायरमेंट. ओके. नेक्स्ट हे की जे दोन आहेत कोका अँड चॉकलेट, हे जनरली कुठे यूज केले जातात तर प्रोडक्शन अँड फिनिशिंग ऑफ दी केक्स, पेस्ट्रीज, पाइज अँड कुकीज. While they provide a variety of products and characteristic flavor. ओके. तर हे जे मेन आहेत ते आपल्याला मोस्टली टॉपिंग्स वरती किंवा कुठलाही एखादा आपण बेकरी प्रोडक्ट्स आहेत त्याचं जे डेकोरेशन आहे त्याच्यावरती फिनिशिंग द्यायला कोका अँड चॉकलेट आपण ऍज अ इन्ग्रेडियंट म्हणून यूज करतो, किंवा ऍज अ होल कधी कधी त्याच्यामध्ये आपण डायरेक्ट चॉकलेट केक बनवतो, त्यात चॉकलेट इज द मेन इन्ग्रेडियंट, त्या होल ह्याच्यामध्ये सुद्धा आपण यूज करू शकतो. नेक्स्ट आहे कॉफी. कॉफी ही फक्त क्रीम फिलिंग्स किंवा आयसिंग मध्येच यूज केले जाते फॉर दी डेकोरेशन पर्पज ओनली. नट्स अँड ड्राईड फ्रुट्स हे पण ग्रेट इम्पॉर्टन्स देतात केक्स, पेस्ट्रीज आणि पुडिंग्स मध्ये. ह्याच्यामुळे काय होणार आहे, आपण जो बेकरी प्रोडक्ट बनवणार आहोत त्याची जी न्यूट्रिशनल व्हॅल्यू आहे ही हाय होणार आहे. फॉर एक्झाम्पल वॉलनट, पिस्टॅचिओ नट्स, ग्राउंडनट, पीनट, कॅश्यू नट्स, कोकोनट और आल्मंड्स एक्सेट्रा. ह्याच्यामुळे आपल्या प्रोडक्टची न्यूट्रिशनल व्हॅल्यू हाय होते आणि त्यामुळे आपण हे मोस्टली केक, पेस्ट्रीज आणि पुडिंग्स मध्ये यूज करतो. मीट आणि पोल्ट्री प्रोडक्ट्स हे जे आहेत मेनली एका पॅटीज, पिझ्झा किंवा बार्क्युट्स मध्ये यूज केले जातात, जेणेकरून त्याची जी बेकरी प्रोडक्ट्स आहेत ह्याच्यामध्ये फिलिंग आतमध्ये म्हणजे वरून डवचं जे आपण बनवलेलं आहे ऑलरेडी फ्लोअर पासून त्याच्यामध्ये जे फिलिंग करतात पॅटीज किंवा पिझ्झा वरती आपण जे टॉपिंग्स टाकतो हे मीट और पोल्ट्री प्रोडक्ट्स यूज करून आपण टाकू शकतो, पण एकाच कंडिशन वरती की जे मीट आणि पोल्ट्री प्रोडक्ट्स आपण यूज करणार आहोत हे फ्रेश असले पाहिजे आणि गुड क्वालिटीचे असले पाहिजे अकॉर्डिंग टू देअर पॅरामीटर्स. आणि जर हे प्रोडक्ट आपण बनवतोय तर हे रेफ्रिजरेट केले पाहिजे जर आपल्याला भरपूर टाइम साठी ठेवायचे असतील तर. ओके. नेक्स्ट इज फ्रेश फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. फ्रेश फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स हे इंटिग्रल पार्ट आहेत. आपण ते फॉर एक्झाम्पल डेकोरेशन पर्पज मध्ये किंवा त्याचं एक्स्ट्रॅक्शन आहे ज्यूस साठी वगैरे ते सुद्धा आपण डायरेक्ट केक, पेस्ट्रीज किंवा अदर कुठले बेकरी प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये यूज करून त्याची फ्लेवर एनहान्सर्स म्हणून सुद्धा यूज करू शकतो. आणि ह्याचं मोस्ट आहे की फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स हे जनरली लगेच खराब होतात, त्यामुळे ते जे आपण यूज करणार आहोत हे फ्रेशच असले पाहिजे. नेक्स्ट आहे की कॅन्डिड फ्रुट्स, ऑरेंज, लेमन पील किंवा टुटी फ्रुटीज हे आपण तुम्ही बघितलंच असेल केक्स आणि ब्रेड्स मध्ये यूज केले जातात त्याचं फ्लेवर किंवा त्याची जी टेस्ट आहे ते चांगली होण्यासाठी. स्पायसेस हे जास्त मेजर रोल प्ले करत नाही, पण त्यांची जी छोटी जी आपण थोड्या प्रमाणात यूज करणार आहोत त्याची जी टेस्ट आहे ती ऑलमोस्ट त्याच्यामध्ये आपल्याला एक अशी रोल प्ले करते की जेणेकरून त्याची जी इटिंग क्वालिटी आहे प्रोडक्टची ही इन्क्रीज करते फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्सच्या ह्याच्याने सुद्धा. नेक्स्ट की फ्लेवरिंग. फ्लेवरिंग हा मेन इम्पॉर्टंट पार्ट आहे बेकरी प्रोडक्ट्सचा, जो की आय कॅची फॅक्टर आहे कंझ्युमर्ससाठी. कुठलाही बेक प्रोडक्ट आपण करणार आहोत त्याचं फ्लेवर आणि वरचं जे अपीअरन्स आहे हे मेनली फ्लेवरिंग मध्ये डिपेंड करतं. फॉर एक्झाम्पल की त्याची टेस्ट सुद्धा की तो स्वीट आहे, सोअरनेस आहे, सॉल्ट आहे की बिटरनेस. नंतर मग कलर यूज फॉर दी कलर पर्पज ओनली, त्यामुळे ह्याचे जे डायरेक्टली फ्लेवर आणि हे दोन हे इंटर रिलेटेड आहे, त्यामुळे जर आपण यूज करतोय फ्लेवर तर कलर सुद्धा तेवढाच इम्पॉर्टंट आहे ऍज कम्पेअर टू फ्लेवरिंग एजंट. ओके. आय गेस टाइम तुम्ही परत रिजॉईन करताय का, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस कंटिन्यू होईल. ओके. ओके मॅम.